जरांगेंनी पुन्हा एकदा सभा घेणं सुरू केलंय। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावरून सरकारला दिलेली मुदत 13 तारखेला संपते आहे। त्याआधी जरांगेंनी पुन्हा सरकारला इशारा दिलाय, अध्यादेश काढा नाहीतर एकाही आमदाराला निवडून येऊ देणार नाही असं जरांगे म्हणाले। पाहूयात। शांतता रॅलीच्या माध्यमातून जरांगेंनी पुन्हा सभा घेण्यास सुरुवात केली। मराठा आणि कुणबी एकच असून सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची मागणी जरांगेंनी केली। तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी अध्यादेश काढणारच असल्याचं म्हटलंय। आपली मागणी आहे मराठा आणि कुणबी एकच, सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या। आपलं दुसरं म्हणणं असं आहे, तुम्हाला सरसकट द्यायचंय, ही जबाबदारी तुमची। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारनं। मनोज जरांगे पाटलांना सरकार वारंवार हे आवाहन करत आहे की जी सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली आहे, जी त्याने ड्राफ्ट केलेली आहे, असं नाही की सरकारने थोपली आहे, ती अधिसूचना 8 लाखच्या आसपास ज्या सूचना आलेल्या आहेत त्या टेकल केल्यानंतर ती अधिसूचना आम्ही काढणारच आहोत की ज्या अधिसूचनेमध्ये ओबीसी समाजाने घाबरण्यासारखं काही नाही। ज्या मराठ्यांची कुणबी नोंद आढळली त्या नोंदींच्या आधारे प्रतिज्ञापत्राद्वारे सगळे सोयऱ्यांनाही ओबीसींचं जात प्रमाणपत्र द्या असं जरांगेंचं म्हणणं आहे। त्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी अधिसूचनाही काढली आणि 8 लाख हरकतीही आल्यात। मात्र सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाला मंत्री भुजबळ आणि ओबीसींचा विरोध आहे। त्यासाठीच सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। मात्र त्याआधीच सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले। तर मागणी मान्य न झाल्यास एकही आमदार निवडून येऊ देणार नाही असा इशारा सरकारला दिला। एकट्या छगन भुजबळचं ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा, महाराष्ट्र किंवा आरक्षण छगन भुजबळची मक्तेदारी नाहीये। छगन भुजबळचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही। कुणी उभा राहायचं आणि कुणी कुणाला पाडायचं ही जनता ठरवत असते। कुठलाही एक नेता या महाराष्ट्रामध्ये अशी भूमिका घेऊ शकत नाही। जर सरकारनं जर काय भूमिका ओबीसी विरोधात जर घेतली तर मग ओबीसीला सुद्धा आमदार त्या ठिकाणी उभा करावं लागतील, कारण ओबीसी 60% आहे, त्यात जर दलित समाज आणि मुस्लिम समाजासोबत 80% होते। हे सामाजिक गणित जे आहे, जे अंकगणित जे आहे ते ओबीसीच्या बाजूने आहे। म्हणून पाडण्याची भाषा कोणी करायची असेल तर ओबीसी करू शकतो, इतर कुठला समाज स्वबळावरती कुणालाही पाडायची भाषा करू शकत नाही। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशासाठी जरांगेंनी सरकारला 13 तारखेपर्यंतची मुदत दिली। मंत्री शंभूराज देसाईंनी 1 महिन्यात विषय निकाली काढू असं आश्वासन देताना महिन्याभराची मुदत घेतली आणि जरांगेंचं उपोषण सोडवलं होतं। आता 13 तारखेच्या मुदतीला 7 दिवस बाकी आहेत आणि त्याआधी जरांगेंनी पुन्हा रॅली सुरू केल्या। छगन भुजबळांना थोडा तेव्हा आधी एकमेकाच्या पुढे आंदोलन उभा करायचे, खुनशीपणानं वाद करायला लावायचे, हे त्याला ना आधी सभा घ्यायच्या, यलगार सभा घ्यायच्या, मुद्दामहून मध्ये यायचं, हे त्याला सवय। तो कोणाला सांगून, त्यांच्याच कार्यकर्त्याला सांगून रॅलीमध्ये गालबोट लावू शकतो। त्याला 100% ती सवय फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, कारण त्याला सवय जर कुठं गालबोट लागलं त्याला जबाबदार छगन भुजबळच असणार आहे। हो, आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं त्याला गृहमंत्री आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबसुद्धा जबाबदार असणार आहेत। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही, महाराष्ट्रामध्ये ॲनालिसिस करणारी आपली प्रशासन नाही, शिक्षा होईल ना त्यांना ते तर तसं करत असतील तर। इथं प्रशासन नावाची गोष्ट आहे की नाही, कायदा आणि सुव्यवस्था हँडल करणारी, त्यांच्यावर रिपोर्ट गेले असतील ना, ते करतील ना प्रतिकात्मक कारवाई भुजबळ साहेबावर, स्थानबद्ध करतील, त्यांना तिथं काय लॉकमध्ये हे करतील। काळजी आहे ना प्रशासनाला, उगाच बेछूट आरोप करायचे कोणावर तरी, काहीतरी त्याला लॉजिक असावं। याआधी मराठ्यांच्या जनसमुदाय घेऊन जरांगे वाशीपर्यंत आले होते। मुंबईत येण्यापासून रोखण्यास सरकारला यश आलं होतं, पण जी सगळी सोयऱ्यांची अधिसूचना काढली ती अधिसूचना अध्यादेशात बदलण्याची मागणी जरांगेंची आहे। नाहीतर पुन्हा मुंबईला येण्याचा इरादाही जरांगेंनी बोलून दाखवलाय। तुम्हाला माझी विनंती आहे,
जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईकडे जावं लागेल. तुम्ही सगळे येणार का? मोकळ्या मनाने सगळे एका आवाजात सांगा, जर मुंबईला जायचं ठरलं तर हात वर करून सांगा, येणार का? सगळे सोयऱ्यांच्या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. नुकतंच लक्ष्मण हाकेंचं उपोषण सोडवण्यास सरकारला यश आलं. आता सोमवारच्या सर्वपक्षीय बैठकीत एकमतानं काय निर्णय होतो याकडेही नजरा असतील. रमेश चेंडकेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.